नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी विषय भूगोल, यामध्ये प्रकरण क्रमांक 11 वाहतूक व संदेश वहन भाग 2 आपण दुसऱ्या भागाची माहिती अभ्यासत आहोत। पहिला भाग आपण घेतलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये जसं आपण माहिती घेत असताना पहिल्या भागावर आधारित वाहतुकीचे काही प्रकार आहेत। त्या प्रकारामध्ये रस्ते मार्ग, लोहमार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग या भागाची आपण माहिती घेतली होती की रस्ते मार्ग हे जास्त वेळ आणि खर्चिक असतात, लोहमार्ग कमी वेळ लागतो आणि खर्चही कमी असतो, हवाई मार्गसुद्धा जास्त कमी वेळेमध्ये पण खर्च जास्त असतो, जलमार्गसुद्धा वेळ जरी जास्त असला पण खर्च मात्र त्याचा कमी असतो। परंतु हे मुख्य वाहतुकीचे प्रकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता यानंतर आपण जी माहिती पाहत आहोत, इथे असा एक भाग आहे की तुम्हाला हे माहीत आहे का, हरित छन्न मार्ग ग्रीन कॉरिडॉर काही वेळेस मृत व्यक्तीने अवयवदान केलेले असते। अशा वेळेस दात्याच्या ठिकाणापासून गरजूपर्यंत असे अवयव तातडीने पोहोचणे आवश्यक असते। अवयवांची वाहतूक करण्याच्या काळात सर्व प्रकारचे मार्ग विना अडथळा उपलब्ध करून देण्यात येतात। याला हरित छन्न मार्ग म्हणतात। यामुळे अवयवांची वाहतूक जलद गतीने होऊन याचकाचे प्राण वाचू शकतात। तर असा हा ग्रीन कॉरिडॉरचा एक भाग आहे की एखाद्या व्यक्तीला अवयवाची खूप गरज असते आणि एखाद्या व्यक्तीने ते अवयवदान केलेलं असतं, परंतु ते वेळेत ते पोचणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ही ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था ही करण्यात आलेली असते। तर अशा पद्धतीने आपल्याकडे काही अशी हॉस्पिटल्स असतात की जशी हार्टच्या बाबतीमध्ये जसं फोर्टिस हॉस्पिटल जे आहे त्याने काही लोकांचे प्राण वाचलेले त्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे अशा पद्धतीने हे अवयवदानाचा इथे एक भाग आहे। असे अनेक प्रकारचे अवयव हे एक अवयव दुसऱ्याला देण्यासाठी ही ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था असते। आणखी दुसरा एक भाग आहे की रोरो वाहतूक, हे लोहमार्गाने ही जी वाहतूक आहे लोहमार्गाने एका स्थानापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत वाहतूक करता येते। महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। ट्रकने होणारी माल वाहतूक ही लोहमार्गाने होणाऱ्या वाहतुकीपेक्षा खर्चिक असते। यावर उपाय म्हणून रोरो वाहतूक पद्धत वापरण्यास भारतात सुरुवात झाली। या पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने इच्छित स्थानापर्यंत नेण्यात येतात। तेथून पुढे हे ट्रक माल जिथे उतरवायचा आहे तिथपर्यंत घेऊन जातात। गंतव्य स्थानापर्यंतचा प्रवास लोहमार्गाने केल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो। यामुळे ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारा इंधनाचा खर्च आणि होणारे प्रदूषणही टाळता येऊ लागले आहे। रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झालेली आहे। तर अशा पद्धतीने इथे काही हे चित्र दाखवले की काही असे ट्रक असतात की ते ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी तो माल, मग ते ट्रकच्या ट्रक मालगाडीच्या जे काही वाहतुकीची साधनं हे जे डबे असतात ते प्लेट्स म्हणजे डबे, त्याच्यावर ते ट्रकचे ट्रक ठेवले जातात आणि नंतर मग ज्या ठिकाणी तो माल पाठवायचा तो माल त्या ट्रकद्वारे पाठवला जातो। अशी रोरो वाहतूक की जी मार्गाद्वारे केली जाते। एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत ही वाहतूक केली जाते की ज्यामध्ये ट्रकने होणारी वाहतूक ही लोहमार्गाने होणाऱ्या वाहतुकीपेक्षा अधिक खर्चिक असते, परंतु त्याचा उपाय म्हणून ही रोरो वाहतूक अतिशय फायद्याची ठरलेली आहे। तर त्या ठिकाणी इंधनाचा खर्चही वाचतो आणि वेळेचा खर्चही वाचतो। इथे सुद्धा तसं चित्र
आपल्यासमोर दाखवलं की ही मालगाडी दाखवली. या मालगाडीवर अनेक प्रकारचे ट्रक ठेवलेले आहेत. या ट्रकमध्ये माल भरलेला आहे आणि नंतर ते जे ठिकाण आहे मुख्य ठिकाण, त्या ठिकाणी हे ट्रक उतरवले जातील आणि तिथून तो माल ज्या ज्या ठिकाणी न्यायचा आहे त्या ठिकाणी तो ट्रकद्वारे पाठवला जातो. अशा प्रकारची जी वाहतूक आहे, म्हणजे जे काही घाट रस्ते असतात, घाट रस्त्याच्याद्वारे ट्रक वगैरे यांना हे अडचणीचं ठरतं, अपघात होण्याची शक्यता असतात आणि अशा वेळेला ही जी रोरो वाहतूक आहे ही नक्कीच फायदेशीर ठरत असते. वाहतुकीच्या मार्गाचा आणि प्राकृतिक रचनेचा सहसंबंध असतो. प्राकृतिक रचनेच्या अभ्यासामुळे प्रदेशाची सुगमता आणि दुर्गमता लक्षात येते. मैदानी सखल प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाच्या सोयी चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्या मानाने उंच सखल प्रदेशात त्यांच्या विकासावर मर्यादा येतात. मग या वाहतुकीचं महत्त्व काय आहे? वाहतुकीच्या महत्त्वाचा आपण विचार करत असताना आपल्याला काय सांगता येईल? व्यापार विस्तार जाळे. तर जसं वाहतूक ही एक, नंतर जलद औद्योगिकरण, रोजगार संधीची उपलब्धता, क्षेत्रीय दुवा, स्थल उपयोगिता, दुर्मिळतेवर मात म्हणजे कमतरता आणि प्रादेशिक असमतोल घट, पर्यटन विकास, अशा प्रकारे हे वाहतुकीचे महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. आता या वाहतुकीच्या मुद्द्यांचा जरी आपण विचार केला तर आपल्याला या संदर्भात काय सांगता येईल? तर ही जी वाहतूक सेवा आहे, या वाहतूक सेवेचं महत्त्व जर विचारात घेतलं तर खरं म्हणजे वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचं एक मानक मानलं जातं. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेमुळे प्रदेशात मालाची आणि प्रवाशांची म्हणजे चलन क्षमता, गतिशीलता वाढते. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणामुळे उद्योग आणि बाजारपेठा यांचा विकासही होत असतो. आर्थिक विकासाला गतीसुद्धा प्राप्त होत असते. दरडोई उत्पन्न आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होत असते. त्याचबरोबर वाहतुकीचे महत्त्वासाठी काही मुद्देसुद्धा दिले जातात की जसे व्यापार विस्तार आणि जाळे, म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यापाराचा विस्तार होत असतो आणि ते जाळं संपूर्ण देशभर पसरत असतं. जलद औद्योगिकरण, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा औद्योगिकरण होत असतं, उद्योगधंदे वाढत असतात, तेव्हा या वाहतुकीचं एक महत्त्व वेगळं असतं. रोजगाराच्या संधी, तर रोजगाराच्या संधीसुद्धा ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं त्या ठिकाणी रोजगाराच्या संधीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात. मग त्यामध्ये अनेक प्रकारचा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. अनेक प्रकारच्या कारखाने त्या ठिकाणी, इंडस्ट्रीज असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होत असतात. क्षेत्रीय दुवा हा सुद्धा त्यातला एक भाग आहे की ज्या ठिकाणी जो भाग आहे तो भाग कशा परिस्थितीमध्ये आहे ते सुद्धा उपयोगाचं आहे. स्थल उपयोगिता आणि शेवटी त्याची उपयोगिता काय आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. दुर्मिळतेवर मात, की ज्या काही वस्तू असतात त्या दुर्मिळता जरी असेल तर त्याच्यावर आपण कशा पद्धतीने मात करू हेही सांगता येईल. आणि प्रादेशिक असमतोल, काही प्रदेशामध्ये जास्त, काही प्रदेशामध्ये कमी, अशा पद्धतीचा एक भाग या वाहतुकीच्या साधनामध्ये आहे. आणि पर्यटन विकास, म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्या ठिकाणी पर्यटनात जे काही ठिकाण असेल त्याचा विकास होत असतो. मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात आणि त्यामुळे ही वाहतूक सेवा ही अतिशय महत्त्वाची सेवा मानली जाते. आता इथे आणखी एक प्रश्न विचारला जातो की प्रवासादरम्यान तुम्हाला येणाऱ्या वाहतुकीच्या समस्याचा विचार करा. या समस्यांवर उपाय म्हणून वाहतुकीच्या साधनामध्ये किंवा मार्गामध्ये तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण बदल सुचवाल ते तुमच्या वहीत लिहा असं सांगितले. तर आपल्याला काय सांगता येईल त्यामध्ये? प्रवासादरम्यान येणाऱ्या वाहतुकीच्या काही समस्या आहेत. काय समस्या आहेत? प्रवास करून ज्या ठिकाणी पोहोचायचे आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, बोट अशा 2-3 साधनाचा वापर करावा लागतो त्या ठिकाणी.
प्रत्येकासाठी स्वतंत्रपणे तिकिटे विकत घ्यावी लागणे, वाहतुकीची साधने पुरेशी स्वच्छ नसणे आणि रस्ते मार्गामध्ये वाहतुकीची कोंडी होणे ह्या त्या ठिकाणी येणाऱ्या समस्या. म्हणजे बघा की ज्या ज्या ठिकाणी पोहोचायचं त्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, बोट अशा 2-3 साधनं वापरावी लागली, हा एक त्याचा भाग आहे. तिकीटं काढणे हा दुसरा भाग आला. स्वच्छता नसणे वाहनं तिसरा भाग आणि रस्ते मार्गामध्ये वाहतुकीची कोंडी होणे चौथे भाग. ह्या समस्या त्या ठिकाणी उद्भवतात. परंतु काय सांगितलं आणखी की वाहतुकीच्या साधनांशी आणि मार्गाशी संबंधित समस्यावर उपाय म्हणून काय बदल सुचवू शकतो आपण. तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, बोट अशा 2-3 साधनांचा वापर करावा लागत असल्यास संबंधित प्रवासासाठी सर्व वाहतुकीच्या साधनांचं एकत्रित तिकीट मिळायला पाहिजे. म्हणजे सगळ्या साधनांसाठी एकच तिकीट असायला पाहिजे, वेळ वाचेल. वाहतुकीची साधनं स्वच्छ ठेवल्यास संबंधित वाहतुकीच्या साधनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना प्रवास पूर्ण झाल्यानंतर तिकिटातील काही रक्कम परत मिळायला पाहिजे. आणि वाहतुकीच्या साधनामध्ये स्वच्छता निरीक्षकाची नियुक्ती करणं गरजेचं आहे. अशा निरीक्षकामार्फतच अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशाकडून ताबडतोब दंड वसूल करण्यात यावा, अशी प्रकारची तरतूद असायला पाहिजे. आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी कृत्रिम उपग्रहाचा वाहतुकीशी संबंधित संदेशवहनासाठी अत्यंत प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. असे काही उपाय आपण त्यामध्ये सुचवता येईल आपल्याला. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे संदेशवहन. संदेशवहन म्हणजे काय की वाहतुकीप्रमाणे संदेशवहन ही देखील एक पायाभूत सुविधा आहे. आधुनिक काळात संदेशवहन किंवा माहितीची देवाणघेवाण ही सुद्धा एक महत्त्वाची बाब मानली जाते. तर अशा प्रकारे ही संदेशवहनाची एक साधन आहे. टॉवर दाखवलेलं आहे, मोबाईल टॉवर हे दाखवलेले की जसं आपल्याला आज ही एक अत्यावश्यक आपली गरज बनलेली आहे. संदेशवहनाची साधनं, पूर्वीची जर साधनं पाहिली तर आपल्याकडे अशा प्रकारची काही पूर्वीच्या काळात सुद्धा काही साधनं होती. जशी बघा इथे पक्षी दाखवलेला आहे, इथे हे दवंडी पेटवण्याचा एक भाग आहे. म्हणजे ही संदेश देण्याचा भाग आहे. एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी घोड्यावर जावं लागायचं असायचं. पोस्टमनचं आहे, वर्तमानपत्र आहे, रेडिओ, टी व्ही, इंटरनेट, मोबाईल, सॅटेलाईट ही सगळी संदेशवहनाची साधनं या ठिकाणी प्राचीन आणि आधुनिक संदेशवहनाची साधनांची काही चित्र दाखवली गेलेली आहेत. आता इथे दिसतं टपाल मुख्य कार्यालय मुंबई, त्याचं चित्र आहे. वृत्तपत्र विक्री केंद्र दाखवलं गेलेलं एक. मग आणखी काही इथे प्रश्न दिला जातोय. प्रश्न असा आहे की तुम्हाला माहीत असलेल्या विविध संदेशवहनाच्या साधनांची यादी करा. त्यापैकी किती साधने तुम्ही प्रत्यक्ष वापरता, त्या साधनांच्या नावांना चौकट करा. ही साधने कशासाठी वापरता आणि उर्वरित साधनांचा वापर कोण करते. तर पहिलं की यादीमध्ये आपल्याला पत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल फोन, वर्तमानपत्रे, आंतरजाल, इंटरनेट आणि कृत्रिम उपग्रह सॅटेलाईट अशी नावं ही साधनं आहेत यामध्ये संदेशवहनाची. आता या साधनापैकी प्रत्यक्षात वापरत असलेली साधनं दूरध्वनी म्हणजे टेलिफोन, भ्रमणध्वनी, मोबाईल आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेट ही साधनं वापरली जातात प्रत्यक्षामध्ये. हे साधन कशासाठी वापरतात तर ही साधनं आम्ही अनेक लोकांशी संवाद साधण्यासाठी, नातेवाईकांशी संवाद, शिक्षकांशी संवाद, कार्यालयाशी संवाद अशा अनेक कारणासाठी ही साधने वापरली जातात. नंतर उर्वरित साधनांचा वापर कोण करतं. उर्वरित जी काही साधनं असतात ती घरातील व्यक्ती करत असतात, नातेवाईक करत असतात, परिसरातील व्यापारी करत असतात, व्यावसायिक करत असतात, नंतर शासकीय यंत्रणासुद्धा त्याचा वापर करत असते. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. तुम्हाला जे उत्तर सुचतं ते तुम्ही लिहू शकता. आजच्या आधुनिक युगात कृत्रिम उपग्रह हे संदेशवहनाचं अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी साधन आहे. मोबाईलवर संदेशाचं आदानप्रदान होणं, दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम दिसणे, हवामानासंदर्भात अद्ययावत माहिती मिळणे इत्यादी गोष्टी या कृत्रिम उपग्रहाद्वारे एकाच वेळेस करणं शक्य झाले. सुदूर संदेशवहन तंत्राच्या साहाय्याने मिळवलेल्या उपग्रह प्रतिमांचा उपयोग भूपृष्ठावरील साधन संपत्तीचा अभ्यास आणि प्रादेशिक नियोजन करण्यासाठी होत असतो. आंतरजाल म्हणजे इंटरनेट आणि सामाजिक माध्यमाच्या युगात सर्वांना या व्यवस्थेचा वापर करावा लागतो. भारत सरकार ऑनलाईन ट्रेडिंग
पेमेंट, मनी ट्रान्सफर इत्यादी पुरस्कार करत आहेत. त्यासाठी मोबाईलवर वापरात येतील अशी काही ॲपसुद्धा विकसित करण्यात आलेली. उदाहरणार्थ भीम ॲप आहे, SB आहे आणि त्याद्वारे म्हणजे आधुनिक कृत्रिम युगामध्ये हे कृत्रिम उपग्रह मार्फतच हे सगळं कार्य सुरू असतं. SBI म्हणजे इथे SBI एनिवेअर इत्यादी या संदेशवहनाच्या सुविधाद्वारे आपण अनेक प्रकारची देयकं भरणं, खरेदी विक्री अशी अनेक प्रकारचे व्यवहारसुद्धा करत असतात. आता इथे हा जो शब्द आहे तिथे दिलेला आहे, इथे भीम ॲप आणि SB इथे आय शब्द पुढे आलेला आहे. SBI हे जे वाक्य आहे हे वाक्य इथे पुढे कंटिन्यू आलेलं आहे. म्हणजे भीम ॲप, SBI एनिवेअर इत्यादी या संदेशवहनाच्या सुविधाद्वारे आपण अनेक प्रकारची देयकं भरणं, खरेदी विक्री करणं असे व्यवहार आपल्याला करता येऊ शकतात. त्याचबरोबर इथे काही चित्र दाखवलं. भीम ॲपचं दिखायला ऑनलाईन ट्रेडिंग जे आहे ते सुद्धा चित्र दाखवलं गेलेलं आहे. हे सॅटेलाईटचं चित्र आहे. या सॅटेलाईटच्या म्हणजे उपग्रहाद्वारे सगळ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा आपल्याला मिळत असतात. म्हणजे आपण जरी समजा मोबाईल म्हटलं की मोबाईल आपल्याला वाटतं अरे शेजारी मोबाईल आपण बोलायचं आहे. मग एखादा म्हणजे की नाही तू माझ्या समोर आहे आणि मी तुझ्या समोर आहे. मग आता आपण एकमेकाचा संवाद मोबाईलवर बोलू शकतो. परंतु तुम्ही जरी तुमचा संवाद मोबाईलवर बोलत असाल तरीसुद्धा तो संवाद तुम्हाला डायरेक्ट समोरासमोर जात नाही. तर तो संवाद सुरुवातीला तुम्हाला कुठे जाणार, इकडे सॅटेलाईट थ्रू जातो आणि तिथून परत तुमच्या दुसऱ्याच्या मोबाईलवर येतो आणि अशा पद्धतीने ते तुम्हाला ऐकायला येतं आणि तुम्ही बोलू शकता. म्हणजे इथे एक जण आहे समजा X किंवा ह्याने मोबाईलवरून आणि त्याच्यासमोर ब आहे, ह्याने याच्याशी बोलायचं आहे. पण हा दोघंही मोबाईलवर बोलतात. परंतु मोबाईलवर बोलत असताना त्यांना आमनेसामने असं बोलता येत नाही, जरी ते तुम्हाला दिसत असतील. जेव्हा ते मोबाईलवर बोलतात तेव्हा इथून त्याचं ज्या मोबाईलचं जे काही शब्द आहे, जो काही ध्वनी आहे तो इकडे सॅटेलाईट थ्रू इकडे जात असतो आणि त्याचं एक हब असतं. त्या हबमार्फत पुन्हा दुसऱ्या ठिकाणी येऊन त्या दुसऱ्याला ऐकायला जात असतं. तो जे बोलतो ते सुद्धा तसेच पद्धतीने हे सुरू असतं. म्हणजे एकंदरीत आपण म्हणतो की अरे मी समोर मोबाईल तो या समोरासमोर बोलतो आपण, किंवा हल्ली एका घरातून दुसऱ्या घरात बोलण्यासाठी सुद्धा मोबाईलचा वापर केला जातो. परंतु तसं जरी असलं तरी ते समोरासमोर बोलणं होऊ शकत नाही घरातल्या घरात. तर तुमचा आवाज हा सॅटेलाईट थ्रूवर त्या मार्फत एका हबद्वारे जात असतो आणि तिथून पुन्हा तो रिटर्न होत असतो. तर अशा पद्धतीची ही यंत्रणा असते सॅटेलाईटची. नंतर इंटरनेट आहे. इथे इंटरनेटचा वापर कशासाठी केला जातो, मोबाईलसाठी, फोनसाठी, कम्प्युटरसाठी. तर यासाठी इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता कृत्रिम उपग्रहाचे इतर उपयोग कोणते असा एक भाग आहे. तर तुमच्या रोजच्या जीवनाशी त्याचा संबंध कसा असतो. तर कृत्रिम उपग्रहाचे इतर उपयोग जे आहेत ते सूर्यमालेतील इतर खगोलाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने अभ्यास करणे. म्हणजे सूर्यमालेतील जे काही इतर ग्रह असतात त्यांचा सुद्धा अभ्यास करता येतो. जगातील कोणत्याही ठिकाणी सुरू असणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाचे किंवा एखाद्या घडलेल्या घटनेचे थेट प्रक्षेपण त्या सॅटेलाईटद्वारे करता येते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वेध घेणे, प्रादेशिक विकासाचे नियोजन करणे, लष्करी मोहिमा आखणे, हवामानाचा अंदाज वर्तवणे अशा गोष्टी या उपग्रहामार्फत केल्या जातात. आता कृत्रिम उपग्रहाच्या इतर उपयोगाचा प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय यासारख्या बाबीशी संबंध असतोच. उदाहरण सांगायचं झालं तर कृत्रिम उपग्रहामार्फत केलेल्या संदेशवहनाच्या साहाय्याने आपल्याला एखाद्या ठिकाणी सुरू असलेला चित्रपट, गौरव सोहळा किंवा क्रिकेटचा सामना त्याचवेळी संपूर्ण जगात दूरचित्रवाणीवर पाहता येतो. दूरध्वनीवर ऐकत असतो किंवा रेडिओवर सुद्धा आपण ऐकत असतो. म्हणजे दूरध्वनीवर कोणी एकमेकांना संदेशसुद्धा न्यूजसुद्धा देत असतात. तर अशा पद्धतीने या कृत्रिम उपग्रहाचा एक भाग आहे आणि त्याचा उपयोग अशा पद्धतीने केला जातो.
संदेशवहनाची सुविधा आता मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे आणि ही सुविधा फक्त दूरध्वनीवरून बोलणे किंवा संदेश पाठवण्यापुरती मर्यादित राहिली नसून आपण आता व्हिडिओ कॉलिंग देखील करू शकतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकाच वेळी अनेकांशी सुद्धा आपण संवाद साधू शकतो, अनेकांशी आपण बोलू शकतो. आता संदेशवहनाच्या अशा फायद्याबरोबरच अनेक प्रकारचे काही तोटेसुद्धा आहेत. आंतरजालाद्वारे म्हणजे इंटरनेटद्वारे अनेक गुन्हे होत असतात. उदाहरणार्थ ईमेल, संकेतस्थळ हॅकिंग, फसवणूक, चोरी, सायबर हल्ले, युद्ध, आतंकवाद या इत्यादी माहिती आपल्याला मिळत असते. आणि यामध्ये माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक, महत्त्वाच्या संकेतस्थळावर आक्रमण अशा प्रकारचे धोकेसुद्धा संभवत असतात. त्यामुळे आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर सामाजिक माध्यमाचा वापर करताना खूप काळजी घेणं आवश्यक असतं. आपली माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही देऊ नये. स्वतःहून कोणतीही संवेदनशील किंवा व्यक्तिगत माहिती सामाजिक नेटवर्किंग साईट्स, ब्लॉग इत्यादीवर टाकू नये. आणि याची एक आकृतीसुद्धा आपल्याला देण्यात आली की जी सायबर हल्ल्याची प्रतिमा या आकृतीमध्ये दाखवलेली आहे की विविध देशामध्ये अशा प्रकारचे सायबर हल्लेसुद्धा होत असतात. आपण सुद्धा जागतिक इंटरनेटवरील जी सायबर हल्ले जे आहेत त्याचा म्हणजे सायबर युद्धाचा सुद्धा आपल्याला त्यातून अंदाज करता येईल. त्याचा आपल्याला आपण काही चित्रसुद्धा त्याचं पाहू शकतो. तर ह्या सायबर युद्धाची संगणकावरील प्रतिमा ही तुमच्यासमोर दाखवण्यात आलेली. तर अशा रीतीने या सायबर हल्ले, सायबर गुन्हे हे होत असतात. आता ही जी पाठ्यपुस्तकामध्ये ही जी प्रतिमा आहे ही कोणत्या तारखेची आहे तर 12/5/2017 या तारखेची प्रतिमा दिली आहे. आता या प्रतिमेमध्ये काय काय दिसतं, काय सांगितले आहे की या प्रतिमेतील सूचना पुढील काही बाबी सांगतात. तुमची महत्त्वाची माहिती, दस्तऐवज, फोटो, व्हिडिओ, डेटाबेस इत्यादी फायली इन्क्रिप्ट म्हणजे कटुबद्ध झाली आहे. ही माहिती पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, परंतु त्यात तुमचा केवळ वेळ फुकट जाईल. केवळ आमच्या डिक्रिप्ट सेवेद्वारे तुम्हाला संबंधित माहिती पुन्हा प्राप्त करता येईल. तुम्ही तुमची काही माहिती विनामूल्य डिक्रिप्ट करून पुन्हा प्राप्त करून घेऊ शकता. सर्व माहिती पुन्हा प्राप्त करून घ्यायची असल्यास त्यासाठी तुम्हाला मूल्य भरावे लागेल. मूल्य भरण्यासाठी तुमच्याकडे केवळ 3 दिवस उपलब्ध आहेत. या कालावधीनंतर मूल्याची रक्कम दुप्पट होईल. 7 दिवसांच्या आत मूल्य न भरल्यास तुम्हाला तुमची संबंधित माहिती भविष्यात कधी पुन्हा प्राप्त करून घेता येणार नाही. तर अशा प्रकारची माहिती यामध्ये काही सूचना अशा दिलेल्या असतात. माहिती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी किती मूल्य मागितले आहे व ते कोणत्या चलनात मागितले आहे. माहिती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी $300 इतके मूल्य मागितले आहे. हे मूल्य बिटकॉईन म्हणजे डिजिटल चलन या चलनात मागितले आहे. इंटरनेटवरील हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे. इंटरनेटवरील हा गुन्हा सायबर गुन्हा या स्वरूपाचा आहे. आणि हा जो गुन्हा ठरतो हा कोणताही आंतरजालावर गुन्हा तर तो हा सायबर गुन्हा ठरत असतो. तर अशा पद्धतीने ही माहिती याच्यात दिलेली असते. आता इथे आणखीन तुम्हाला सांगितलेलं आहे की पहा, जमतं की तुमच्या शाळेची सहल जाणार आहे त्यासंबंधी माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला ईमेलने पाठवा. त्याची एक प्रत वर्ग शिक्षकांना पाठवा. सोबतच्या संगणकीय प्रतिमेतील सूचनांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. सोबतच्या संगणकीय प्रतिमा कोणत्या तारखेची आहे आपण त्यातून सांगू शकतो. या प्रतिमेतील सूचना काय सांगत आहेत, माहिती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी किती मूल्य व ते कोणत्या चलनात मागितले, आंतरजालावर हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे. याची उत्तरं मला वाटतं अगोदरच मी दिलेली आहे. तर हे जे दिलं गेलेलं आहे की ही तारीख कोणती आहे ती 12/5/2017ची तारीख दिलेली आहे तीसुद्धा आपण पाहू शकतो. आणि इथे तारीख दिलेली बघा, इथे दिसते आपल्याला. नंतर हा जो गुन्हा आहे तो गुन्हा सायबर गुन्हा आहे आणि $300 म्हणजे हे मूल्य बिटकॉईन, हा बिटकॉईन इथे दिलेले आहे बघा. हे $300 दिले इथे आणि बिटकॉईन असं शब्द दिलेले आहे. अशा पद्धतीने पेमेंट करायला सांगतात. म्हणजे हा कोणता गुन्हा ठरतो तर हा जो गुन्हा आहे तो सायबर गुन्हा, सायबर स्वरूपाचा गुन्हा आहे. म्हणजे ही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे दिली जातात. आपण पुस्तकातून सुद्धा ते पाहू शकतो. ही आकृती बघायची आणि बाजूचे प्रश्न बघायचे तर ते आपल्याला सुद्धा त्याचा अंदाज घेता येईल. आता आणखी काही तुमच्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. जसं हरित छन्न मार्ग, ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय.
वाहतूक सेवेचे महत्त्व काय आहे? संदेशवहन म्हणजे काय? संदेशवहनाचे महत्त्व काय आहे? आणि संदेशवहनाचे तोटे काय आहेत? म्हणजे फायदे तोटे सुद्धा संदेशवहनाचे आपण लिहायचे आहेत. संदेशवहन म्हणजे काय की एक आपला मॅसेज म्हणजे जो संदेश आहे तो एका वेगळ्या साधनांद्वारे, जसं जी काही साधनं सांगितली तसं मोबाईल आहे, मोबाईलद्वारे आपण पाठवत असतो, इंटरनेटद्वारे आपण पाठवत असतो. मग ही या संदेशवहनाचं महत्त्व काय आहे? तर ही संदेशवहनाची म्हणजे जलद गतीने होत असतं. तोटे जसं सांगितलं की सायबर गुन्हा हा सुद्धा त्यातला तोटा आहे महत्त्वाचा. म्हणजे अशा प्रकारचे तोटेसुद्धा या संदेशवहनामध्ये होत असतात. नंतर इथे एक आणखीन भाग झाला की सांगितलं की हरित छन्नमार्ग म्हणजे ग्रीन कॉरिडॉर. तर एखाद्या मृत व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीला गरज असतील तर ते पाठवण्याची व्यवस्था आहे ग्रीन कॉरिडॉरची. तर अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला काही सोडवायला दिलेले आहेत. हे प्रश्न सोडवा. पुस्तकातला जो भाग आहे त्याचंही तुम्ही वाचन करा. शेवटचा तो प्रश्न सुद्धा दिला आहे की सायबर गुन्हा म्हणजे काय. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.